हो, 2007 पासून जे पेढी नदीला पूर आला होता 2007 मध्ये, त्या पुरामध्ये वलगाव, कुंड, रेवसा आणि अनेक गावे बाधित झाली होती। हे सर्व नदीकाठी राहणारे गरीब वर्ग होता। यांना पुनर्वसन करण्यासाठी शासनाने उदासीन धोरण अवलंबलेलं आहे। लोकप्रतिनिधींचा याकडे लक्ष नाही आहे। 2007 ते 16 पर्यंत आम्ही अनेक आंदोलन केले। 16-17 मध्ये यांना जागा तर मिळाली पुनर्वसित करण्यासाठी, प्लॉटसुद्धा दिले, परंतु त्या जागेवर कुठल्याच नागरी सुविधा नाही। तिथे रस्ते नाही, नाली नाही, वीज नाही, तिथं शाळा नाही। अशा अवस्थेत त्यांनी तिथं जाव कसं, राहाव कसं? घर बांधकामासाठी जो पैसा मिळाला पाहिजे तो पैसासुद्धा शासनाने दिला नाही। फक्त 20-20 हजार रुपये एक टप्पा पहिला दिला। 20,000 रुपयात कुठलंच घर बांधणं होत नाही, साधा संडाससुद्धा बांधू शकत नाही। अशा अवस्थेत यांनी जाव कुठं, राहाव कुठं? यांच्या मुलांचे, यांच्या मुलींचे, नातवांचे लग्नसुद्धा होत नाही, यांना कोणी पुरीसुद्धा देत नाही यांच्या मुलांना। अशा अवस्थेत त्यांनी 10-12 वेळा आंदोलन केले, परंतु कुठलाच न्याय मिळाला नाही। म्हणून आज हे शेवटचं आंदोलन आहे। आम्ही इथे झुणका भाकर खाऊन राहिलो सर्वजण शांततेनं कलेक्टर ऑफिसमध्ये। यानंतर आम्ही जर 4 वाजेपर्यंत आम्हाला कलेक्टर साहेबांनी न्याय दिला नाही, मंत्र्याशी बोलणं करून दिले नाही, मीटिंग लावली नाही, तर आम्ही कलेक्टर साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि हे शेवटचं आंदोलन राहील। मग करो या मरो या आंदोलनात होईल। धन्यवाद। आज जे पुनर्वसन रेवसा वलगाव पुंडचं जे पुनर्वसनचं जे इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 घंट्यापासून जे आंदोलन चालू आहे, 4 वाजेपर्यंत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वसू महाराज प्रहार जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि त्या ऑफिसमध्येच आम्ही ठिय्या आंदोलन चालू करू। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ते कॅबिन सोडणार नाही।